मतदार यादीतील घोळ या विरोधात आता मनसे आणि महाविकास आघाडी जी आहे त्यांचं आज मुंबईमध्ये आंदोलन होत आहे आणि या आंदोलनामध्ये अनेक युवा कार्यकर्ते सुद्धा जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। आपण बघू शकतो की राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडनं तरुण कार्यकर्ते जे आहेत याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण बघतोय की या ठिकाणी ईव्हीएम मशीनचे फोटो जे आहेत ते या ठिकाणी ते घेऊन आलेले आहेत। आपण प्रत्येकाशी बोलणार आहोत नेमकं यांचं काय मत आहे, काय म्हणणं आहे। दादा काय सांगाल की तुम्ही ईव्हीएम मशीनचं जे असतं वोटिंग मशीन त्याचं फिक्सिंग केलेलं आहे। इथं तुतारीला वोटिंग केलं की हे वोटिंग इकडनं डायरेक्ट कमळाला जातं, म्हणजे हे व्हीव्हीपॅटच्या मशीनमध्ये कमळाची चिठ्ठी येते आणि हे मतदान कमळाला जात असतं। यांनी हे फिक्सिंग केलेलं आहे बीजेपी सरकारने। काय सांगाल की म्हणजे सगळ्यांचे म्हणजे खरोखरच तुमचं जर असं जर तुमचं मत असेल तर निवडणूक आयोगाकडे तुम्ही गेलात होता, तर निवडणूक आयोग जे आहे ते मान्य करायला तयार नाही की अशा प्रकारचा घोळ होतोय म्हणून सगळ्या डुप्लिकेट याद्या बनवलेल्या आहेत बीजेपी सरकारने। खोटं मतदान केलेलं आहे आणि ते खोटं मतदान काढण्यासाठी आम्ही वारंवार निवडणूक आयोगाला जातो, पण निवडणूक आयोग आमच्याकडे काही लक्ष देत नाही आहे। आणि एवढे दिवस निवडणूक आयोगाने याच्यासाठी घेतल्या नाही की यांना मतदान फिक्सिंग करायचं होतं, म्हणून 3-3, 4-4 वर्ष प्रशासक नेमून ठेवलेले आहेत। बीएमसीच्या निवडणुका होत नाहीत काका, काय सांगाल यांच्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि चिन्ह जे आहे ते कमळ दाखवलंय। दादा काय सांगाल तुम्ही मतदार यादीतील घोळ याचे अनेक पुरावे दिले, तुमच्या पक्षाकडनं सुद्धा रोहित पवार यांनी पुरावा दिला होता, पण त्यांच्यावरती सायबर क्राईम जो आहे, सायबर गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। असं सत्ताधारी पक्ष आता सध्या असंच करत आहे, ज्याच्यावरती आरोप करते त्याच्यावरती CBI ED वगैरे अशा कारवाया करत आहेत आणि त्या कारवायांना घाबरण्यासाठी घाबरतील असं त्यांना वाटत आहे। पण रोहित पवार आमचे युवा नेते हे अजिबात त्या गोष्टीला घाबरणार नाहीत। ते पुन्हा एकदा अशाच यांनी ते पुढे हे करतील। तुम्हाला तुम्ही काय सांगाल की आदित्य ठाकरेंनी पुरावे दिले, प्रेझेंटेशन केलं, राहुल गांधींनी पुरावे प्रेझेंटेशन दिलं, रोहित पवार जे आहेत त्यांनी प्रेझेंटेशन दिलं, त्यांनी पुरावे दिले, अनेक पुरावे असे समोर आलेत की शौचालयाच्या पत्त्यावरती जे आहेत मतदार यादी आहेत, एका घरात 38, 40, 200, 400 लोक राहतात, असं सगळे पुरावे देऊन सुद्धा जे आहे निवडणूक आयोग जे आहेत ते म्हणते की आम्ही यातला घोळ सुधारू, मात्र जी एकूणच मनसेची किंवा महाविकास आघाडीची भूमिका आहे की निवडणुका घेऊ नका, यावर तुमचं काय मत? खरी गोष्ट आहे, मुळात निवडणुका ह्या पारदर्शी पद्धतीने झाल्या पाहिजेत। आपला देश हा लोकशाही प्रधान देश आहे, लोकशाही मार्गाने निवडणुका झाल्या पाहिजेत। भारतीय जनता पक्षाने ज्या पाशवी बहुमताच्या जोरावरती ज्या मतदार याद्यांमध्ये ज्या पद्धतीने घोळ केलेला आहे, मुळात हा प्रकार चुकीचा आहे। आज कुठच्याही उमेदवाराला मतदान केल्याच्या नंतर जर ते थेट भाजपच्या उमेदवाराला जर मिळणार असेल तर ही लोकशाहीची हत्या आहे आणि अशा प्रकारे होता कामा नये। ज्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील, महापालिकांच्या असतील, जिल्हा परिषदांच्या असतील, या सगळ्या ठिकाणी मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावरती घोळ आहे आणि ह्या सगळ्या घोळामुळे आज मतदार यादीतील घोळ या विरोधात आता मनसे आणि महाविकास आघाडी जी आहे त्यांचं आज मुंबईमध्ये आंदोलन होत आहे आणि या आंदोलनामध्ये अनेक युवा कार्यकर्ते सुद्धा जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। आपण बघू शकतो की राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडनं तरुण कार्यकर्ते जे आहेत याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण बघतोय की या ठिकाणी ईव्हीएम मशीनचे फोटो जे आहेत ते या ठिकाणी ते घेऊन आलेले आहेत। आपण प्रत्येकाशी बोलणार आहोत नेमकं यांचं काय मत आहे, काय म्हणणं आहे। दादा काय सांगाल की तुम्ही ईव्हीएम मशीनचं जे असतं वोटिंग मशीन त्याचं फिक्सिंग केलेलं आहे। इथं तुतारीला वोटिंग केलं की हे वोटिंग इकडनं डायरेक्ट कमळाला जातं, म्हणजे हे व्हीव्हीपॅटच्या मशीनमध्ये कमळाची चिठ्ठी येते आणि हे मतदान कमळाला जात असतं। यांनी हे फिक्सिंग केलेलं आहे बीजेपी सरकारने। काय सांगाल की म्हणजे सगळ्यांचे म्हणजे खरोखरच तुमचं जर असं जर तुमचं मत असेल तर निवडणूक आयोगाकडे तुम्ही गेलात होता, तर निवडणूक आयोग जे आहे ते मान्य करायला तयार नाही की अशा प्रकारचा घोळ होतोय म्हणून सगळ्या डुप्लिकेट याद्या बनवलेल्या आहेत बीजेपी सरकारने। खोटं मतदान केलेलं आहे आणि ते खोटं मतदान काढण्यासाठी आम्ही वारंवार निवडणूक आयोगाला जातो, पण निवडणूक आयोग आमच्याकडे काही लक्ष देत नाही आहे। आणि एवढे दिवस निवडणूक आयोगाने याच्यासाठी घेतल्या नाही की यांना मतदान फिक्सिंग करायचं होतं, म्हणून 3-3, 4-4 वर्ष प्रशासक नेमून ठेवलेले आहेत। बीएमसीच्या निवडणुका होत नाहीत काका, काय सांगाल यांच्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि चिन्ह जे आहे ते कमळ दाखवलंय। दादा काय सांगाल तुम्ही मतदार यादीतील घोळ याचे अनेक पुरावे दिले, तुमच्या पक्षाकडनं सुद्धा रोहित पवार यांनी पुरावा दिला होता, पण त्यांच्यावरती सायबर क्राईम जो आहे, सायबर गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। असं सत्ताधारी पक्ष आता सध्या असंच करत आहे, ज्याच्यावरती आरोप करते त्याच्यावरती CBI ED वगैरे अशा कारवाया करत आहेत आणि त्या कारवायांना घाबरण्यासाठी घाबरतील असं त्यांना वाटत आहे। पण रोहित पवार आमचे युवा नेते हे अजिबात त्या गोष्टीला घाबरणार नाहीत। ते पुन्हा एकदा अशाच यांनी ते पुढे हे करतील। तुम्हाला
आता तुम्ही काय सांगाल की आदित्य ठाकरेंनी पुरावे दिले, प्रेझेंटेशन केलं, राहुल गांधींनी पुरावे प्रेझेंटेशन दिलं, रोहित पवार जे आहेत त्यांनी प्रेझेंटेशन दिलं, त्यांनी पुरावे दिले, अनेक पुरावे असे समोर आलेत की शौचालयाच्या पत्त्यावरती जे आहेत मतदार यादी आहेत, एका घरात 38, 40, 200, 400 लोक राहतात, असं सगळे पुरावे देऊन सुद्धा जे आहे निवडणूक आयोग जे आहेत ते म्हणते की आम्ही यातला घोळ सुधारू. मात्र जी एकूणच मनसेची किंवा महाविकास आघाडीची भूमिका आहे की निवडणुका घेऊ नका, यावर तुमचं काय मत? खरी गोष्ट आहे. मुळात निवडणुका ह्या पारदर्शी पद्धतीने झाल्या पाहिजेत. आपला देश हा लोकशाही प्रधान देश आहे. लोकशाही मार्गाने निवडणुका झाल्या पाहिजेत. भारतीय जनता पक्षाने ज्या पाचवी बहुमताच्या जोरावरती ज्या मतदार याद्यांमध्ये ज्या पद्धतीने घोळ केलेला आहे, मुळात हा प्रकार चुकीचा आहे. आज कुठच्याही उमेदवाराला मतदान केल्याच्या नंतर जर ते थेट भाजपच्या उमेदवाराला जर मिळणार असेल तर ही लोकशाहीची हत्या आहे आणि अशा प्रकारे होता कामा नये. ज्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील, महापालिकांच्या असतील, जिल्हा परिषदांच्या असतील, या सगळ्या ठिकाणी मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणावरती, मोठ्या प्रमाणावरती घोळ आहे आणि ह्या सगळ्या घोळामुळे आज निवडणुका घ्यायच्या कशा? तुम्ही म्हणताय निवडणूक याद्या घोळ आहेत, तर काय बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या पाहिजेत का? कारण तुम्ही आता ईव्हीएम मशीनचेच फोटो आणलेले आहेत की ईव्हीएम मशीनला सुधारलं पाहिजे. नाही, बॅलेट पेपरवरती घ्यायला हव्यात. आज अमेरिकेसारखे प्रगत देशसुद्धा EVM सारख्या मशीन वापरत नाहीत. म्हणजे आफ्रिकासारखा देश जो अत्यंत मागास देश म्हणून ओळखला जातो, हे देश EVM सारख्या मशीन वापरतात, परंतु प्रगत देश आहेत ते EVM सारखी मशीन वापरत नाहीत. आपल्या देशाला बॅलेट पेपरवरती निवडणुका घेणं सहज शक्य आहे. मुळात भारतीय जनता पक्षाला ते करायचं नाही, कारण त्यांना ते पाचवी बहुमत मिळवायचं. परत एकदा या मतदार याद्यांमध्ये घोळ निर्माण करून आता काय सांगाल? हे म्हणतात की बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या पाहिजेत, डिजिटल इंडिया म्हणतो, देश दुनिया सगळी AI टेक्नॉलॉजीकडे चालली आहे आणि अशामध्ये परत एकदा बॅलेट पेपरवरती निवडणुका घेणं किंवा जसा तुमचा आरोप आहे की EVM मशीनमध्ये जो आहे तो घोळ असणं, याकडे कसं बघता? EVM मशीन मुळात बोलायला गेलं तर हे कमळाचं फूल घेऊन सामान्य जनतेला कसं फूल बनवायचं हे भाजपने चांगलं शिकलेलं आहे. मुळात आपण एक सणासारखा साजरा करणारा जे निवडणुकीचे दिवस असतो त्यामध्ये पण आपण आवडत्या ज्या उमेदवाराला मतदान करतो ते मतदान त्याला न जाता डायरेक्ट कमळाला जात आहे. ही नाही बोलून झालं ते ही आपल्या म्हणजे जो हक्क आहे त्याची हत्याच झालेली आहे. आणि काही झालं तरी आता निवडणुकीसाठी यांनी बोगस मतदार तयार केलेले आहेत, त्यामुळे आता मतदानाची घाई करतात आहे. याआधी त्यांची तयारी नव्हती, मतदार त्यांचे तयार नव्हते, यांनी सगळी मतदार यादी तयारी केली त्यांच्या पद्धतीने आणि म्हणून ते मतदानासाठी पाठी पडलेत. माझा फक्त त्यांना एकच सांगणं आहे, अगर ते बोलतात आहे आम्ही बहुमताने विजयी होऊ शकतो, तर आमचं फक्त एकच म्हणणं आहे, आमच्या पद्धतीने तुम्ही बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या आणि तेव्हा बहुमताने विजयी व्हा. आम्ही ते सत्य मानायला तयार आहे. परत एकदा बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या पाहिजे. हा झाला पाहिजे. दुसरी गोष्ट आपण बघतो की महाविकास आघाडीचे नेते जे आहेत त्यापैकी काँग्रेसची पिछेहाट झालेली पाहायला मिळते. काँग्रेसचे जास्त नेते पाहायला मिळत नाहीये. ते आता तिकडे साईडला बघत असतात, ते सगळं सांगणार ना, ते करायलाच पाहिजे ना त्यांना. ते काँग्रेसचे नेते दिसत आहेत सर, एवढ्या सहभाग मोठा जो आहे तो शिवसेनेचे कार्यकर्ते दिसले, मनसेचे दिसले, राष्ट्रवादीचे दिसले, काँग्रेसचे कार्यकर्ते अजून सापडेल. सर्व सोबतच आहोत आम्ही. कालही मीटिंग झाली, वरिष्ठांशी बोलणं झालं, सगळे सोबत आहे. काहीचे प्लॅनिंग आहेत, काहीचे कुठे हे आहेत, ते सगळं आटपून सगळे आपल्या मोर्चाला सहभाग होणार आहे. असं काही नाही की ते मोर्चामध्ये सहभागी नाही आहेत. सगळे निर्णय महाविकास आघाडीने सर्वांनी संमतीने हा मोर्चा काढलेला आहे. आता काय मागणी तुमची राहील की बॅलेट पेपरवरती निवडणुका करा ही मागणी राहील की जोपर्यंत सदोष मतदार यादी जी आहे ती सुधारत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका? काय नेमकी मागणी राहील? जोपर्यंत या मतदार याद्यातला घोळ दुरुस्त होत नाही आणि मतदार यादी सुधारित येत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मुळात महाविकास आघाडी म्हणून सर्व घटक पक्षांची ती मागणी आहे. सेम मागणी राहील? हो, नक्कीच. का बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या म्हणून राहील? नाही नाही, बॅलेट पेपरवर मतदान हे व्हावं ते नाही, पण मला असं वाटतं की जे दुबार मतदान आहे ते हे करून नंतर मतदान घ्यावं असं. मतदार यादीतला घोळ पहिला जो आहे तो नीट केला पाहिजे आणि त्यानंतर जे आहे ती निवडणूक झाली पाहिजे असंच तरुण कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी म्हणतात. मोठ्या संख्येने इथं जे आहेत कार्यकर्ते इथं जमलेले आहेत. शिवसेनेचे आहेत, मनसेचे आहेत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते पाहायला मिळाले. मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते अजून या ठिकाणी आलेले नाही आहेत. काँग्रेसचा किती या मोर्चामध्ये सहभाग असेल याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोडारेसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई.